मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या युट्यूबच्या माध्यमातून कलमाडी गावाचं नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्धीच्या काळात येईल, थांबेल. प्रत्येक जण या सप्ताहाचं वैभव ज्यांच्या मार्गदर्शनानं चालतंय, ज्यांच्या मार्गदर्शनानं एवढा भला मोठा मंडप सजलेला आहे, त्यांचं नाव, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य या युट्यूबच्या माध्यमातून जे जगभर पोचवतील. आदरणीय परमपूजनीय माझे मोठे बंधू आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक चंद्रकांतजी पाटील स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्याही चॅनलला जा, सबस्क्राईब करा, भेटा. आणि उद्यापासनं कलमाडी गावाचं नाव यूट्यूबच्या माध्यमातून साऱ्या जगाला दिसेल. कार्यक्रम कसा झाला तेही दिसेल. दादा, तुम्हीही शब्दाला मान देऊन आलात, मी तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो. ज्यांच्याकडे संत पंगत होती, सकाळची संत पंगत समाधान शालिग्राम पाटील, रात्रीची संत पंगत रमेश धुडकू पाटील, आणि ज्यांनी कीर्तनाची सेवा घेतली कैलासवासी मंडाबाई गंगाराम पाटील यांच्या स्मरणार्थ गोकुळ गंगाराम पाटील यांच्या सर्वांचे आभार मानत असताना, जर यदा कदाचित तुम्ही सर्व प्रेमी माणसं आहेत, जर यदा कदाचित कोणी सुटलं असेल तर मी एवढंच म्हणेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारणे. अभंग घेतला चोखोबरांचा, तुटला आयुष्याचा दोरा. कलमाडीत असा एखादा कोणी माणूस एका असा सांगेल की महाराज माझा आयुष्याचा दोरा तुटणार नाही. महाराज सोन्याच्या पलंगावर आणि चांदीच्या गादीवर जरी झोपत असेल आणि पैशांचं धूर घरातनं निघत असेल, असाही माणूस थांबणार नाही. ज्या बाईला असं वाटतं ना गड्यात आहे, नाकात आहे, कानात आहे आणि बँक बॅलन्स आहे, बाई मी काही जाणार, तुम्हाला सांगू का, इथं सर्वजण जाणार आहेत. फक्त आयुष्याने कोणाला श्रीमंत बनवलं तर कोणाला गरीब बनवलं. पण इथलं एक सूत्र आहे महाराज, आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई चढ़ा जंजीर. आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा तो कोई चढ़ा. महाराज श्रीमंती मरण आहे, गरिबीत सुद्धा मरण आहे. पण मरणाची शोभा केव्हा वाढते माहितीये? आयुष्यभर पैसा कमवला म्हणून नाही, कोणाच्या तरी हृदयात तुमची आठवण देऊन जा. आणि जेव्हा तुमच्या गावाच्या मशानभूमीत जेव्हा जी गर्दी जमेल ना, ती गर्दी ईश्वराला सांगते की या माणसाला कोणत्या वैकुंठात ठेवायचं, का गोलोकमध्ये ठेवायचं, का स्वर्गात ठेवायचं. जैन संप्रदायाचे तरुण महाराज जे स्वर्गवासी झालेत ना, त्यांचं एक वाक्य आहे की मी आयुष्यभर कसा जगलो, मी आयुष्यभर कसा वागलो, मी आयुष्यभर काय केलं, मला सांगायची गरज नाही. पण ज्या दिवशी मी मरेल ना, ज्या दिवशी मी माझा देह ठेवेल ना, मी ज्या दिवशी या भूमीचा त्याग करेल ना, त्या दिवशी माझ्या मरताना माझ्या अंतिम वेळेस मशानभूमीत जी गर्दी राहील ना, ती गर्दी ईश्वराला सांगेल की या महात्म्याला स्वर्गात ठेव, का गोलोकात ठेव, का ब्रह्मलोकात ठेव. महाराज याच्यासाठी एकच सूत्र आहे, हो, मरना मरना सब कोई कहे, मरण न जाने को, एक बार ऐसा मरो फिर मरना न हो कबीरा, फिर मरना न हो. एकचदा मरा दादा, पण तुमची मरणाची सुद्धा आठवण राहिली. मग तुम्ही म्हणाल महाराज मग एकचदा मरायचंय, मरणाची आठवण राहिली पाहिजे, मग फाशी घेऊन मरूत का, पावडर पिऊन मरूत का? असं मरण नको महाराज. ज्या दिवशी तुम्ही कलमाडी गावात चांगलं कार्य कराल, तुमच्या कार्याचा इतिहास लिहिला जाईल. तुम्ही कोणत्याही वयात मरा, त्या दिवशी हे कलमाडी गाव तुमच्यासाठी गावागावात पोस्टर लावतील, प्रत्येकाच्या स्टेटसला राहील, प्रत्येकाच्या हृदयातली पुंखर फुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमाची उरे. महाराज मरताना जटायू पण मरला,
पण त्याचीही कीर्ती सांगते. आणि मरताना रावण पण मरला, त्याचीही कीर्ती सांगते. जटायू मरल्याची कीर्ती इतकी सुंदर आहे की ऐकताना डोळ्यात पाणी येईल. जटायू मेल्याची कीर्ती ऐकताना डोळ्यात पाणी येईल. आणि ज्याच्या ताब्यात 33 कोटी देव होते, इंद्र चंद्र महेंद्र ज्याच्या ताब्यात होते, सोन्याचं घर नाही तर सोन्याची लंका होती. ऐका दादा, 33 कोटी देवतांची गादी करून सिंहासनावरती बसायचा, 9 ग्रहांच्या मंडळी करून त्या 9 ग्रहांवरती पाय ठेवायचा, गणपतीला गाढव चारायला लावायचा, वरुणाला पाणी भरायला लावायचा, अरे कैलासाच्या महादेवाला घाम फोडायचा, अयोध्यापती नरेश रामाला अयोध्या सोडून लंकेपर्यंत आणलं. असा अब्जावधी नाही, करोडवधी नाही, शास्त्रामध्ये त्याच्या इष्टेतेची बारदानाची कधीच किंमत वर्णन होत नाही. असा लंकापती रावण सुद्धा मेला. आता आपली काय गंमत आहे, आपली काय गंमत आहे. 2 एकर हवेले शे, 4 एकर मन नावर शे, आणि आमना नावर बँक बॅलेन्स शे. एकच कोरोना झटकामा सुपड साप हुई जाई, ठेवणार नाही तो काही. तरी लोक सांगतात महाराज यम जर उन्हा ना असं यमले सांगसून 2 बिघा तुकडं तुलिले बॉन माल वाचू देवा. यम कोणालाच उरू देत नाही, काळ कोणाला इथे थांबू दे नाही. काळाने कोणाला इथं उरू दिलं नाही. सूत्र आहे, येथे नाही उर आहे अवतार, येथे नाही येथे नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. सोपं करून सांगू अजून, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसला गेला, आजा मेला ओ आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसला गेला, आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा जा, ओ देखत देखत ना तू बंधू तोही कैसा जा, देखत देखत ना तू बंधू तोही कैसा जा, ओ देखत देखत ना तू बंधू तोही कैसा जा. उठा उठा दादा पाठी, उठा उठा दादा पाठी, पयाले मोठे उठा उठा, ओ उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे उठा उठा जागा पाठी. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. तरी लोक सांगतात महाराज आमना इथला मोठा डॉक्टर शिवशील आहे, अशी चमक बी उनी ना, छाती बी दुखाय नाही ना डॉक्टर बाबा, अशी इस्ती गुसकी बी उनी ना, तरी आम्ही डॉक्टरकडे ऍडमिट होईत असू. केवढाही मोठा डॉक्टर राहू द्या, डॉक्टर वाचवू शकतो. डॉक्टर फक्त एकच करस, कोणत्याही डॉक्टरांकडे जा तुम्ही, डॉक्टर पहिले आपल्या असा निजाडच उठा बटा, पोटमेन श्वास काढा, नाकेवाटे श्वास काढा, डोळ्या बाहेर काढा, हात पाय मोक्या करा, हात वरे करा, पाय मोके करा, कानात इरपा वा, आणि मग उठी सन बटाडस तुमले काय विराय ना.
मग तू इथला कुठं टाका मग माले काना वा तिरपा वा एकदम मी पण आजारी पडलो होतो डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टर चिवडा काही राहतात डॉक्टरच असं मालपासाडा सांग असे समोर चिवडा ताटली मला सांगे म्हणे बाबा चांगला मोकळा श्वास घ्या आणि मी असा जो मोठा श्वास लिहिला ना 7-8 मुरमारा म्हण नाही किंवा पोटमा चालला घ्या डॉक्टर म्हणे ऐकच काय जाय म्हणता हायवे जा कस का तू अरे काही बारीक नाक पुढे 7-8 मुरमारा असा डायरेक्ट घर घ्या डॉक्टर मालनी चेक करे डॉक्टर ती मुरमुरा प्लेटाची टेबल ना खाल्ली अरे डॉक्टरांना कितीही ऐकर का वैद्य वाचविती जीवा तर का अरे वैद्य वाचवू शकत अरे जर वैद्यानं वाचवलं असतं तर 33 कोटी देवतांना ताब्यात ठेवणारा कैलास पर्वताला घाम फोडणारा अरे शनिदेवाला ताब्यात ठेवणारा अरे चंद्र महेंद्रांना सर्वांना घाम फोडणारा 9 ग्रहांच्या मंडलीवरती पाय ठेवून अयोध्या नरेशाला बोलवणारा रावण मरू शकला असता आणि ज्या दिवशी रावण मेला मंडोदरी आईसाहेब सती जायला निघाल्या हिरवी साडी लाल बांगड्या हिरवी साडी हिरव्या बांगड्या आणि त्याचबरोबर मडवट कुंकवाचं भरलेलं विश्वास बसत नव्हता नारदांना नारद विचार करत होते अरे जो 33 कोटी देवांना ताब्यात ठेवू शकतो तो मरू शकतो ज्याचा एवढा मोठा वशील आहे तो मरू शकतो पण ज्या दिवशी आई साहेब मंडोदरी आई साहेब सती जायला निघाल्या कळस घेतला आणि सती जायला निघाल्यात नारदाला विश्वास बसला आणि पळत आला आणि विचारलं आई साहेब तुम्ही ज्या अर्थी सती जायला निघतायत त्या अर्थी रावण मरू शकतात कंठ दाटलेला होता पण अश्रू कोरडे झाले होते दहनावरती पडलेल्या रावणाकडे बोट केलं आणि ब्रह्मदेव गावरानी तुपाची झारी घेऊन दहनावरती टाकत असताना सांगितलं अरे 33 कोटींना घाबरवणारा इंद्रचंद्र महेंद्रांना घाम फोडणारा कैलास पर्वतावरच्या महादेवाला घाम फोडणारा तो पाय सोन्याच्या लंकेत राहणारा आणि सोन्याच्या धुरात भिजणारा तो रावण तिथं पडलेला आहे पडत नारदजी गेले ब्रह्मदेवांना विचारलं नारदजी जगातल्या ब्रह्मांडामध्ये असा एकही माणूस नाही की तो रावणाचा हात धरू शकतो रावणासारखा वैभव कमवू शकतो पण एवढा मोठा वशिलाबाज एवढा मोठा सत्ताबाज एवढा मोठा श्रीमंत एवढा मोठा महापंडित महापराक्रमी महावैभवशाली मरू शकतो ब्रह्मदेवांनी हात जोडला आणि सांगितलं नारदा ज्या दिवशी ज्याचा आयुष्याचा घडा भरला की त्याला सोन्याच्या लंकेत आणि सोन्याच्या पेटीत जरी ठेवलं तरी त्याचा आयुष्याचा दोरा तुटतो हे इथंभूत उदाहरण ज्या काळी चोखोबारायांना सांगत होते कस काय अमृत शुद्ध झालं तर चोखोबाराय सांगत होते अरे ज्याचा एवढा मोठा वशिला हे त्याचा सुद्धा आयुष्याचा दोरा तुटला या चोखाचाही आयुष्याचा दोरा तुटेल पण माझी हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतील पण ज्याचं याचं वैभव होतं त्याची राख अशी धुंदीत उडेल मग आपलीही राख धुंदीत उडायला नको आणि वशिला बफारा आपल्या मोठ्या वैभवाचा गर्व नको कारण कितीही राहिलं तरी आयुष्याचा दोरा तुटतो हे सूत्र शिकवता चोखोबारा
होने पर